श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 9 जुलै आणि वार आहे मंगळवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. स्वतःचीच प्रगती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करायची आहे, त्यामुळे तुमची स्थिती ही लवकरच सुधारू शकते. कोणतीही गुंतवणूक घाई गडबडीमध्ये करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वतःहून नव्या संधीचा शोध घेत चला. एकांतात वेळ घालवणं उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकतात. म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. पुढील रास आहे वृषभ रास. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनेमध्ये पैसे गुंतवायचे आहेत. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. तसंच तुम्हाला काहीतरी मोठ्या कामात सहभागी व्हाल आणि तुम्हाला त्याबद्दल पारितोषिकही मिळतील. तुमचे कौतुक देखील होईल. कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, जर वेळेची कदर केली नाही तर त्यामुळे नुकसान होईल. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. पुढील रास आहे मिथुन रास. तुमच्या स्वतःसाठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येणार आहे, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम अवश्य करा. दुसऱ्यांच्या शब्दांवर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल, परंतु तुमच्या आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका किंवा तुम्ही त्यामुळे एकटे सुद्धा पडू शकाल. तुमचे धैर्य पाहून तुम्ही आज तुमच्या पार्टनरचे प्रेमजीवन म्हणजेच मन जिंकणार आहात. एका कठीण काळानंतर आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखात धक्का बसणार आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरायचे आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल. पुढील रास आहे कर्क रास. कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. तसे आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही, परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसे देऊन आनंदाचा अनुभव कराल. तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ तुम्ही घालवू शकाल. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे आणि याची आज तुम्हाला नक्कीच जाणीव होणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. संयम बाळगायचा आहे. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखासच यश प्राप्ती होणार आहे. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करू शकतात. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळू शकते. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. तुमची बलस्थानं कोणकोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना ह्या आखा. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल, त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल. त्यामुळे तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायची आहे. पुढील रास आहे कन्या रास. आज तुम्ही करमणुकीत रमाल, क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी देखील व्हाल. तुमच्याजवळ आज पैसा हा पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती देखील असणार आहे. नातेवाईकांच्या घरी जाऊन एखाद्या 2 दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडासा आराम, रिलॅक्स, विश्रांती मिळणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पार्टनर तुमच्या गोष्टींना समजू शकत नाहीत, तर आज त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडा. आज तुम्हाला मनाला पटतील अशा पैसा कमवण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्यायचा आहे. आज आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून कुटुंबातील सदस्यांसोबत बोला. जर तुम्ही असे नाही केले तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजत आहे. या क्षणाचा पूर्णपणे आनंद घ्या. पुढील रास आहे तूळ रास.
खाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊनच निघायचा आहे. यामुळे तुम्हाला नक्कीच धनलाभ होऊ शकतो. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचे तुमच्या अवतीभोवतीचे असलेले महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या लोकांना तुमची मतं सांगा. त्याचाच तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमची कामातील हातोटी, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळे तुमचे नक्कीच कौतुक होईल. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळणार आहे आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी देखील व्हाल. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा रिलॅक्स तुम्हाला मिळणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमची चिंता, काळजी मिटवण्याची आत्यंतिक गरज असणारा काळ आहे. आपली शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच, पण तुमच्या आयुष्यात देखील कमी होते हे आपणास लक्षात असू द्या. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला आज आहे. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. तसंच तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करत चला. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करू शकतो. पुढील रास आहे धनुरास. मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीनच उल्हासित व्हाल. दीर्घकालीन आणि प्रलंबित अशी गुंतवणूक टाळायची आहे. मित्र आणि मैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण तुम्ही अनुभवा. मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्यापेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांच्या जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे. याचा अनुभव नक्कीच मिळणार आहे. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष सरप्राईज घेऊन येणार आहे. पुढील रास आहे मकर रास. तुमचा आनंदी, उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. घरात काही कार्यक्रम असणाऱ्यांनी आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगायची आहे किंवा तुमच्यापेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरायचा आहे. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानायची नाही. तसंच तुमचा पार्टनर कदापि खुशामतीला भुलत नाही. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पांमधील अनेक लोकांचे समन्वय करण्यास सध्याची स्थिती ही तुमच्यासाठी उत्तम आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला आजचा दिवस चांगला आहे. तिराहित व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्यायचं आहे. पुढील रास आहे कुंभ रास. मौज मस्ती, मजा आणि करमणुकीचा आजचा तुमचा दिवस आहे. प्रलंबित देणे आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारणार आहे. घरगुती कामं बराच काळ तुम्हाला व्यस्त ठेवतील. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात देखील राहाल. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतकेही व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणावर होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होणार आहे. पुढील रास आहे आणि शेवटची रास आहे मीन रास. भीती, चिंता तुमच्या सुखी, समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झालेला आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. या चिंतेमुळेच तुम्हाला उत्स्फूर्तपणा मारला जातो. जगण्याचा आनंद देखील हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमतात अपंगतत्व येते. म्हणूनच चिंतेचं निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाकायचं आहे. जर तुम्ही विद्यार्थी आहात आणि परदेशात जाऊन शिक्षण इच्छा आहे, तर घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असणार आहे. आधीच केलेल्या प्री प्लॅन प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे तुम्हाला पुढे ढकलावी लागू शकते. तुमचा जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील हे आज तुम्हाला कळणार आहे. प्रभावी आणि बड्या व्यक्तींबरोबर तुम्ही फिरलात तर करिअरमध्ये तुमची उंची गाठू शकते. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूसोबत भेटायला जाऊ शकतात.
तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.